दसरा असो किंवा दिवाळी आणि होळी असो किंवा गुढीपाडवा, प्रत्येक सणाला अगदी आवर्जून बनवली जाते ती म्हणजे पुरणपोळी. नमस्कार मंडळी, फूडबाय संगीता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण महाराष्ट्राची प्रसिद्ध पुरणपोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत. आणि गावाकडे जर म्हणाल तर अगदी लहान मोठा कुठलाही सण असो, या पुरणपोळीनेच साजरा केला जातो. आणि तुम्हाला सांगू का, अशी ही मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगणारी पुरणपोळी खायला सुद्धा तितकीच मजेदार लागते. आणि खरं म्हणायचं तर पुरणपोळी बनवायला अगदी सोपी आहे. काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात घेऊन जर ही पुरणपोळी बनवली, तर तुम्ही पहिल्यांदा जरी ही पुरणपोळी बनवत असाल, तरीही तुमची पुरणपोळी चुकणार नाही. आज मी तुम्हाला पुरणपोळी बनवण्याच्या काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे. या टिप्सवर तुम्ही लक्षात ठेवून ही पुरणपोळी बनवली, तर तुमची सुद्धा पुरणपोळी अशीच परफेक्ट तयार होईल. अजिबात फुटणार नाही आणि छान टम्म सुद्धा फुगेल. चला तर मग अगदी मऊ, लुसलुशीत आणि तोंडात विरघळणारी पुरणपोळी कशी बनवायची ते पाहूया. तर आता पुरणपोळी बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे. आता सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे तुम्हाला जर पुरणपोळी अगदी मऊ लुसलुशीत पाहिजे असेल, तर डाळ अगदी चांगल्या क्वालिटीची घ्यायची. त्यामुळे पुरणाची डाळ ही लवकर शिजते आणि पुरण अजिबात कडक होत नाही. आता काय करायचं, ही हरभऱ्याची डाळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि कुकरमध्ये घालायची. आणि आपण जेवढी डाळ घेतली होती ना, त्याच्या 2.5 पट पाणी यामध्ये घालायचे. आता यामध्ये मी थोडे मीठ घातले आणि डाळ छान हलवून घेतली आणि कुकरला झाकण लावले. आता आपल्याला गॅस मोठा करून कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आहे. जोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होत आहे, तोपर्यंत आपल्याला पुरणपोळी बनवण्यासाठी पीठ भिजवून घ्यायचे आहे. तर त्यासाठी इथे मी एका चाळणीमध्ये अर्धे गव्हाचे पीठ आणि अर्धा मैदा घेतला. त्याचबरोबर यामध्ये मी थोडे मीठ घातले आणि पाव चमचा हळद पावडर घातली. हळद पावडर आपल्याला जास्त नाही घालायची, अगदी थोडी घालायची आहे. त्यामुळे आपली पुरणपोळी छान पिवळी दिसते. आता काय करायचं, थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि पीठ छान भिजवून घ्यायचं. जसं आपण चपातीसाठी पीठ भिजवून घेतो, तसंच पीठ आपल्याला इथे भिजवून घ्यायचं आहे. जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही. तुम्ही पाहू शकता, अगदी हलकासा पिवळा रंग आपल्या पिठाला आला आहे. आता हे पीठ एका पातेल्यामध्ये घालायचे आणि त्यामध्ये पाणी घालायचे आणि 10 ते 15 मिनिटे हे पीठ आपल्याला असेच पाण्यामध्ये ठेवायचे आहे. तर आता 3 शिट्ट्या घेऊन इथे मी गॅस बंद केला होता. आता कुकर थंड झाले, कुकरचे झाकण काढले. तुम्ही पाहू शकता, अगदी मऊसर अशी आपली डाळ शिजली आहे. आता काय करायचं, ही डाळ चाळणीवर काढायची. जेव्हा आपण कटाची आमटी बनवतो ना, तेव्हा आपल्याला या डाळीच्या पाण्याचा उपयोग होतो. आता पुढील व्हिडिओमध्ये मी कटाची आमटी कशी बनवायची हे तुम्हाला सांगणारच आहे. तर आता आपल्याला पुरण शिजवून घ्यायचे आहे आणि डाळीतले पाणी सुद्धा छान नितळले आहे. आता मी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला. त्यामध्ये निथळून घेतलेली सगळी डाळ घातली. तर इथे आपण 1 वाटी डाळ घेतली होती, त्याच प्रमाणामध्ये इथे मी 1 वाटी गूळ घेतला आहे. तर मंडळी, पुरण बनवताना काय करायचं, जेवढी आपण डाळ घेतली होती ना, तेवढेच आपल्याला गूळ घ्यायचा आहे. दोन्ही गोष्टी समप्रमाणात घेतल्यामुळे काय होतं, पुरण छान मऊसर होतं आणि त्यामुळे आपली पुरणपोळी सुद्धा खूप छान मऊ लुसलुशीत तयार होते. आता यामध्ये मी थोडे जायफळ किसून घातले आणि त्याचबरोबर अर्धा चमचा इलायची पावडर घातली. आता काय करायचं, अगदी कोरडं होईपर्यंत पुरण आपल्याला परतून घ्यायचं आहे. गूळ छान एकजीव करून घ्यायचा आणि अगदी एकसारखे हलवत पुरण आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. तर आता तुम्ही पाहू शकता, 7 ते 8 मिनिटे पुरण छान शिजलं आणि अगदी कोरडं झालं. आता आपल्याला लगेच हे पुरण एका चाळणीवर काढायचे. एखादं मोठं पसरट भांडं घ्यायचं आणि त्यावर चाळण ठेवायची आणि अशा पद्धतीने गरम गरम असताना स्मॅशरच्या मदतीने किंवा चमचाने हे पुरण छान बारीक करून घ्यायचं. आणि सर्वात महत्त्वाचं सांगू का, जेव्हा आपण पुरण गरम गरम असतानाच बारीक करतो ना, तेव्हा पुरण बारीक करायला अजिबात वेळ लागत नाही. पण जर पुरण थंड झालं, तर जिथे आपल्याला 10 मिनिटात पुरण बारीक करायचं असतं, तिथे अर्धा तास सहज लागतो. तर आता तुम्ही पाहू शकता, आपले पुरण मस्त नरम मुलायम तयार झाले आहे. आता आपण भिजवून घेतलेले पीठ जे पाण्यामध्ये ठेवले होते ते काढून घ्यायचे. एका भांड्यामध्ये घेऊन हे पीठ आपल्याला पुन्हा छान मळून घ्यायचे आहे. हा पिठाचा गोळा आपण जेव्हा पाण्यात ठेवतो ना, तेव्हा पिठाला एक लवचिकपणा येतो. त्यामुळे आपली पुरणपोळी छान मऊ लुसलुशीत तयार होते. अजिबात तुटत नाही, चिरत नाही. आणि हा पिठाचा गोळा तुम्ही जेवढा जास्त मळून घ्याल ना, तेवढी पोळी आपली मुलायम तयार होते आणि तोंडात विरघळते. तर आता तुम्ही पाहू शकता, अगदी लवचिक असे आपले पीठ तयार झाले आहे. पिठाचा गोळा तयार झाला की यावर हलकसं तेल किंवा तूप घालायचं आणि पुन्हा हे पीठ थोडं मळून घ्यायचं. अगदी तुपामध्ये किंवा तेलामध्ये एकसारखं हे पीठ आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. तर आता तुम्ही पाहू शकता, मस्त असा मऊसर आपला पिठाचा गोळा तयार झाला आहे.
पुरणही तयार आहे. आता लगेचच गॅसवर एक तवा गरम करायला ठेवला. पिठाचा एक छोटासा गोळा घेतला आणि अशा पद्धतीने थोडे पीठ लावून त्याची वाटी तयार करून घेतली. आता काय करायचं, जेवढे पीठ आणि तेवढेच पुरण आपल्याला यामध्ये भरून घ्यायचे आहे. दोन्ही हाताने पुरण दाबून दाबून भरून पिठाचे तोंड बंद करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने एकसारखे पुरण आपण यामध्ये भरून घेतले आहे. आता पळपटाला थोडा मैदा किंवा गव्हाचे पीठ लावायचे आणि मस्त पोळी लाटून घ्यायची. दोन्ही बाजूने पीठ लावून अशा पद्धतीने छान गोल गोल पोळी लाटून घ्यायची. अशा पद्धतीने छान उलटी पालटी करून दोन्ही बाजूने गोल गोल अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची. अशा पद्धतीने चारी बाजूने एकसारखी पोळी लाटून घ्यायची आणि दोन्ही हाताने उचलून अगदी अलगद ही पोळी तव्यावर घालायची आणि एका बाजूने पोळी छान भाजून झाली की उलटी करून घ्यायची आणि भाजलेल्या बाजूला वरच्या बाजूने थोडे तूप लावून घ्यायचे. आता इथे तुम्ही तेल किंवा तूप काहीही लावू शकता. आता पोळी उलटी करून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा पोळीला तूप लावून घ्यायचे. आणि दोन्ही बाजूने मस्त खमंग खरपूस होईपर्यंत पोळी भाजून घ्यायची. पण पोळी भाजून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, पोळी आपल्याला जास्त जळून द्यायची नाही. अगदी उलटी पालटी करत मस्त खमंग अशी पुरणपोळी भाजून घ्यायची. आता मी तुम्हाला आणखी एक पुरणपोळी तयार करून दाखवते. पिठाचा छोटासा गोळा घेऊन त्याची अशा पद्धतीने छोटी वाटी तयार करून घ्यायची आणि जेवढा आपण पिठाचा गोळा घेतला होता ना, तेवढेच आपल्याला पुरण यामध्ये भरून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने हलकासा दाब देऊन दोन्ही बाजूने पीठ लावून मस्त पुरणपोळी लाटून घ्यायची. तर तुम्ही पाहू शकता पीठ छान भिजले होते, त्यामुळे अगदी सहज आपली पुरणपोळी तयार होत आहे. कुठे तुटली नाही, चिरली नाही. मस्त एकसारखी आपली पुरणपोळी तयार झाली. एका बाजूने पोळी भाजून घेतली की त्यावर हलकेसे तूप लावायचे आणि चमच्याने अशा पद्धतीने पसरून घ्यायचे. पोळी उलटी करून घ्यायची आणि पुन्हा दुसऱ्या बाजूने तूप लावून घ्यायचे. तर आता तुम्ही पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत खमंग अशी आपली पुरणपोळी तयार झाली आहे. पुरणपोळी भाजून घेताना काय करायचं, सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आणि पुरणपोळी घातली की गॅस मिडियम करायचा आणि मस्त दोन्ही बाजूने उलटी पालटी करून खरपूस अशी आपली पुरणपोळी भाजून घ्यायची. पुरणपोळी भाजताना जर जास्त वेळ तव्यावर ठेवली तर पुरणपोळी कडक होण्याची शक्यता असते. त्यामुळे उलटी पालटी करून लगेचच पुरणपोळी काढून घ्यायची. तर मंडळी तुम्ही पाहू शकता अगदी नरम मुलायम, अगदी पाहता क्षणीच खाण्याची इच्छा होईल इतकी छान आपली पुरणपोळी तयार झाली आहे. आता पुरणपोळी परफेक्ट होण्यासाठी सगळ्या टिप्स इथे मी तुम्हाला सांगितल्या आहे. सुरुवातीला म्हणजे डाळ चांगल्या क्वालिटीची घ्यायची. त्याचबरोबर पुरण बनवताना गूळ समप्रमाणात घ्यायचा आणि गव्हाचे पीठ भिजवल्यानंतर 10 ते 15 मिनिटे पीठ पाण्यात जर ठेवले तर पोळी छान मऊ लुसलुशीत तयार होते. आणि पुरणपोळी बनवताना सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे काय करायचं, जर तुमचे पुरण घट्ट झाले तर पिठाचा गोळा सुद्धा थोडा घट्ट भिजवून घ्यायचा आणि जर पुरण छान मऊसर झाले तर पिठाचा गोळा सुद्धा मऊसर ठेवायचा. दोन्ही साहित्य अगदी समप्रमाणात ठेवले तर पुरणपोळी अगदी नरम मुलायम तयार होते. तर मंडळी तुम्ही पाहू शकता मस्त नरम मुलायम अगदी तोंडात विरघळणारी आपली पुरणपोळी तयार झाली आहे. आता ही पुरणपोळी तुम्ही तुपाबरोबर खा किंवा पोळीवर दूध आणि तूप घालून खा. दोन्ही बाजूने पोळी छानच लागते. तर मंडळी पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.